विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका. धुक्यामुळे शेंगांची मोठ्या प्रमाणात गळती. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परभणीमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव. खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका, बाजरी आणि ज्वारीची आवक वाढली. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यामधल्या कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कापूस वेचणीसाठी मजुरांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडी वाढल्यामुळे बाजरीच्या किमतीमध्ये वाढ. हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं आरोग्यदायी असल्याने बाजरीच्या मागणीमध्ये वाढ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली. त्यामुळे शेपू आणि पालकला अवघा 15 ते 20 रुपयांचा भाव. शेतकरी हवालदिल. पिंपळनेर गावामधील राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. समाजसेवक संदीप देवरे यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. जळगावमध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये अंतरात 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या. तिघेही विद्यार्थी एकमेकांचे मित्र असल्यानं आत्महत्येच्या घटनांबद्दल संशय व्यक्त केला जातोय.